फ्रेंड्स, दीपूस क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे ओट्सचं चिल्ला, म्हणजे ओट्सचा डोसा पण म्हणू शकता ह्याला तुम्ही। तर हे बघा, ह्याच्यामध्ये ओट्स आहेत। तर मी हे मिक्सरमध्ये असा ओट्स बारीक करून घेतलेला आहे। तर ह्याच्यात मी हे ओट्स टाकून देते। ओट्स टाकला आता मी ह्याच्यात, आणि थोडंसं रवा, थोडा रागीचं पीठ पण आहे, मी ते पण टाकून देत आहे, नाचणीचं पीठ। ह्याच्यात मी थोडंसं बेसन पण टाकत आहे, बेसन। मग आता ह्याच्यात थोडंसं दही पण टाकून देते। हे बघा, ह्याच्यामध्ये असं चिरून ठेवलेले मी भाज्या घालते, कांदा, मिरची, शिमला मिरची, गाजर। तुमच्याकडे अजून कोणते भाज्या असेल तर पण तुम्ही टाकू शकता, पत्तागोबी वगैरे। माझ्याकडे एवढेच भाज्या अवेलेबल आहे, तर मी एवढेच भाज्या टाकते। हे बघा, आता ह्याच्यात तिखट, थोडा धनिया पूड, मीठ घालून आता ह्याला छान मिक्स करून घेते। हे बघा, आता पाणी टाकून मी ह्याला छान मिक्स करून घेते। हे बघा, मी बॅटर छान मिक्स करून घेतलं आहे। आता तुम्ही हे मुलांना डब्यात पण देऊ शकता, नाहीतर घरी खायला पण देऊ शकता। आता हे 10 मिनिट चांगलं भिजू दे, मग तुम्ही लगेच ह्याचे डोसे नाहीतर चिल्ला, काही म्हणा तुम्ही, आपण करू शकतो। हे बघा, मी मस्त असा चिल्ला टाकला आता। हे छोटे छोटेच होतात। हे बघा, ओट्सचा चिल्ला बनवून तयार आहे, मस्त। सॉस सोबत, मी चटणी नाही बनवली, आता सॉस सोबतच देत आहे। छान झालेला आहे। मी दुसरावाला करते आता। बघा, आता दुसरावाला बनवत आहे।